श्री विठ्ठल. भगवद्गीता हा अर्जुनाच्या मनातल्या अनेक प्रश्नांचं उत्तर देणारा ग्रंथ आहे. अर्जुनाला भगवंतानी युद्धभूमीवर ज्ञान सांगितलं, पण ते ज्ञान सांगणं हा जरी प्रधान हेतू असला तरी अजून काही हेतू होते. त्याच्यामध्ये अर्जुनाच्या मानसिक प्रश्नांना उत्तर देणं, अर्जुनाची मानसिक स्थिती ठीक करणं हे सुद्धा एक मुख्य प्रयोजन गीतेचं होतं. अर्जुन हा आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी गीतेमध्ये. अर्जुनाचे जे प्रश्न आहेत तेच प्रश्न आजही आपल्याला सतवतात आणि म्हणून गीतेमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरं भगवंताने दिलेली आहेत. अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सुद्धा गीतेवरचीच एक टीका आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानोबरायांनी ज्यावेळेला सांगितला तेव्हा त्याच्यामध्ये अर्जुनाच्या अनेक प्रश्नांना भगवंतांनी जी उत्तरं दिली त्या सगळ्याची उत्तरं देत असताना ज्ञानोबरायांनी त्याच्यावर जे भाष्य केले ते फार महत्वाचं आहे. म्हणून आपल्या सर्वांना ज्या काही चिंता निर्माण होतात, ज्या काही आपल्या सर्वांना जे काही प्रश्न पडतात, कधीतरी अडकल्यासारखं होतं, बौद्धिक मानसिक स्थितीमध्ये अडकल्यासारखं होतं, त्याचं सुद्धा उत्तर ज्ञानोबरायांनी एका ओळीमध्ये दिलंय. तो विचार फार गोड आहे. तो विचार जर आपल्याला ऐकायचा असेल, आपल्याला पडलेल्या अनेक मानसिक प्रश्नांची उत्तरं आपल्याला जर मिळवायची असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ पाहण्याच्या पूर्वी जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. याने आपल्या चॅनलला लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये नक्की मदत होते. ज्ञानोबरायांनी त्यांच्या एका ओळीमध्ये असं सांगितलंय की जैशी शुकाचेनी अंग भारे, नळिका भुविनली येरी मोहरे, परी उडावे परी न पुरे मनशंका. ज्ञानोबरायांनी सांगितलंय की एक पोपट असतो म्हणे, याला शुकनलिका न्याय असं सुद्धा अनेक ठिकाणी म्हटलंय. एक पोपट असतो, त्या पोपटाला पकडण्यासाठीची एक फार चांगली युक्ती आहे. ती युक्ती कोणती आहे तर तो पोपट एखादा शिकारी ज्यावेळेला पकडायला त्याला पाहतो तेव्हा एक अशी लांब दोरी असते, त्या दोरीमध्ये एक नळी टाकली जाते आणि ती जी नळी आहे त्या नळीवर काहीतरी खाद्यपदार्थ ठेवला जातो आणि मग तो खाद्यपदार्थ पाहिल्यानंतर जो कोणी पोपट आहे तो पोपट त्या नळीवर येण्याचा प्रयत्न करतो. त्या नळीवर तो आला, खाद्यपदार्थाजवळ जात नाही, तोच त्याच्या वजनानं ती नळी उलटी होते आणि तो पोपट उलटा होतो. उलटा जसा पोपट होतो त्यावेळेला पोपटाला असं वाटतं की मी मरेल, मी जर खाली पडलो तर मरेल, म्हणून ती जी नळी आहे पोपट ती नळी जोराने धरतो, घट्ट पकडतो आणि घट्ट पकडून तो चिंतेमध्ये ग्रथित होतो आणि या सगळ्याचा फायदा शिकारी घेतो आणि शिकारी त्या पोपटाला पकडून घेतो. वास्तविक पाहता पोपटामध्ये उडण्याची क्षमता आहे. पोपटाने जर ती नळी सोडली तर तो उडून पुन्हा त्याच्या ठिकाणी जाऊ शकतो, पण पोपटाच्या मनामधली जी भीती आहे ती भीती त्याला काही ते सोडू देत नाही आणि तो अडकतो. अगदी त्याचप्रमाणे मनुष्य किंवा आपण सगळे ज्या वेळेला संकटामध्ये अडकतो, संकटामध्ये फसतो, चक्रव्यूहामध्ये फसतो, त्यावेळेला आपण त्या संकटाला पक्क धरून बसतो. किती पक्क धरून बसतो? वास्तविक पाहता ते संकट आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, पण आपलं आयुष्य म्हणजे जणू ते संकट, अशा प्रकारचा विचार, इथपर्यंतचा विचार आपण करतो. त्याच्यामध्ये आपण जात जातो आणि एक दिवशी आपल्याला अनेक मानसिक समस्यांना सुद्धा सामोरं जावं लागतं. या मानसिक समस्या अशाही असतात की कदाचित आपल्याला त्याच्यामुळे, एन्झायटीमुळे, त्या टेन्शनमुळे एखादा जण आत्महत्या सुद्धा करतो. पण मला सांगा, या सगळ्या विचारांपेक्षा आपलं आयुष्य महत्वाचं नाही का? आपलं आयुष्य, आपलं जीवन की ज्यावर अनेक लोक अवलंबून आहेत ते महत्वाचं नाही काय? म्हणून त्या पोपटाप्रमाणे आपल्यामध्ये संकटांना सामोरं जाण्याची जी क्षमता आहे ती क्षमता त्यावेळी आपण आठवली पाहिजे. आणि हे आठवण्यासाठी ज्ञानोबरायांनी सांगितलंय, म्हणे बांधला की पुढा, ऐसिया भावनेची पडे खोडा, की मोकळ्या पायाचा चवडा गोवी अधिके. त्याला असं वाटतं, त्या पोपटाला असं वाटतं की मी बांधला गेलेलो आहे, मी बद्ध झालेलो आहे. वास्तविक पाहता तो बद्ध झालेला नाहीये, त्याच्यामध्ये क्षमता आहे. त्या क्षमतांचा जर त्याने पुरेपूर वापर केला तर त्यातून तो सुटू शकतो. त्याचप्रमाणे समस्या कितीही मोठी असू दे मित्रांनो, कितीही मोठे संकट आलं तरी सुद्धा भगवंताने आपल्याला त्या संकटामधून सुटण्याची शक्ती देऊन या जगामध्ये पाठवलंय. कारण आपण फक्त निमित्त मात्र आहे. ज्ञानोबरायांनी किंवा गीतेमध्ये पण सांगितलं की आपण फक्त निमित्त मात्र आहे.
आपण जर आपलं काम व्यवस्थित करत राहिलो तर कोणती संकट, कशाच प्रकारची संकट आपल्यावर येऊ शकत नाही. कारण मनुष्य जीवन जे आहे ते मनुष्य जीवन, त्या मनुष्य जीवनामध्ये विवेक नावाचा गुण जो दिलाय तो फार महत्वाचा आपल्याला दिलेला आहे. म्हणून या सगळ्याचा विवेक जागृत व्हावा म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी लागते. ज्ञानेश्वरी जर आपण वाचली तर असे अनेक विचार आहेत की ते आपल्याला प्रत्येक ठिकाणी वाचवू शकतात. म्हणून प्रत्येक मनुष्याने ज्ञानेश्वरीकडे वळलं पाहिजे. श्री विठ्ठल.